नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. लवकरच अधिक महिना सुरू होणार आहे आणि अधिक महिन्याच्या महात्म्यामध्ये भगवान विष्णूने माता लक्ष्मीला दीपदानाचे महत्त्व सांगितले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संपूर्ण अधिक महिन्यामध्ये अखंड दीपदान कसे करावे, अखंड दिवा कसा लावावा, दीपदान कसे करावे जेणेकरून आपल्या मुलांना सुख, शांती, आयु आरोग्य प्राप्त होईल. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, अधिक मास लवकरच सुरू होणार आहे. तर 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत अधिक मास हा असणार आहे. आणि या अधिक मासामध्ये मासाच्या महात्म्यामध्ये भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले होते की जो कोणी अधिक महिन्यामध्ये दीपदान करेल त्याच्या आयुष्यातील ज्या काही सांसारिक अडचणी आहेत, ज्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आहे तर ती कमी होईल आणि सकारात्मकता येईल. तसेच घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्याही सुख आणि समृद्धीसाठी, आयु आरोग्यासाठी त्यांच्यासाठी सर्वांनी दीपदान करावे. तर 17 मे पासून अधिक महिना सुरू होणार आहे. तर या दिवसापासूनच आपल्याला हे दीपदान करायचे, म्हणजे संपूर्ण अधिक महिन्यामध्ये दीपदान करावे. तसेच अधिक मासाची वात ही मिळते किंवा तुम्ही घरी देखील बनवू शकता. तर बघा, जो सूत असतो तर तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या 4 बोटांना गोल 16 वेळा आपल्याला गुंडाळायचा आहे. त्यानंतर त्या एकमेकींना जॉईन करायचे आहे आणि परत मध्ये थोडासा एक गॅप ठेवायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला 16 वेळा आपल्या 4 बोटांना तो सूत हा गुंडाळायचा आहे. तर असं आपल्याला 2 वेळा करायचं आहे, म्हणजेच ते होतात 16 32 होतात आणि मधील जो गॅप असतो तर तो एक असा 33 होतं. तर बघा, अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व असतं आणि या महिन्यामध्ये दान हा 33 या संख्येनेच करायचा असतो. तर हे दीपदान रोज तुम्ही करू शकता. तुमच्या कुलदेवीलाही दान करू शकता. तर ही वात कोणत्याही मंदिरामध्ये किंवा घरीही तुम्ही दीपदान करू शकता. रोज दीपदान करणार तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. तर ज्या दिवशी धोंड्याचा महिना सुरू होणार आहे म्हणजे 17 मेला पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, यथाशक्ती मी दीपदान करेल असं आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याकडनं एखादा दिवस राहून जरी गेला तरीही काही हरकत नाही. त्यासाठी आपल्याला संकल्प करताना यथाशक्तीच हा शब्द आपल्याला बोलायचा आहे. त्यानंतर अखंड दिवा हा कोणताही तुम्ही घेऊ शकता. फक्त मोठी वात घ्यायचं आहे आणि याचं उद्यापन देखील आपल्याला करायचं असतं. तर अखंड दिवा लावताना एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा हा मोठा असावा आणि तो प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं जितक्या वेळा हा दिवा तेवत राहील तितक्या वेळा तो तुमच्यासोबत दान करत आहे आणि धोंड्याचा महिना संपला की तो दिवा आपल्याला दान करायचा आहे. म्हणजे ज्या दिवशी 15 जूनला धोंड्याचा महिना संपणार आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वच्छ करून हा दिवा तुम्ही एक कोणाला तरी दान करू शकता, गुरुजींना, किंवा एखाद्या मंदिरामध्ये देखील तुम्ही तो दान करू शकता. तसेच जो तुम्ही रोजचे दीपदान करणार आहे तर तो तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा देखील तुम्ही तो दीपदान म्हणून करू शकता. किंवा तुम्ही फुलवात देखील घेऊ शकता. फुलवात घेणार असाल तर ती 2 घ्यावी. अखंड दिवा हा अखंड असणार आहे आणि तो मध्ये कधी जर विझला तर काही हरकत नाही, तो पुन्हा तुम्ही लावा. तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही लावू शकता आणि शेवटच्या दिवशी संपूर्ण सेवा करून तो दिवा आपल्याला स्वच्छ करून दान करायचा आहे. त्यासोबतच एक दिवा रोज आपल्याला भगवान विष्णूंसाठी लावायचा आहे. तर तो तुम्ही घरी किंवा मंदिरात देखील लावू शकता. तर त्यासाठी तांब्याचं छोटंसं प्लेट असे आपल्याला भेटतात, तर त्यामध्ये देखील तुम्ही ते लावू शकता. तो दिवा लावल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की ही सेवा केल्याने घराच्या आर्थिक प्रगतीसाठी, मुलांच्या शारीरिक प्रगतीसाठी आणि घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी हा दिवा मी लावणार आहे, म्हणजेच प्रज्वलित करणार आहे. त्यासोबतच या दरम्यान तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तुम्ही 3-4 दिवस घरातील कोणाकडूनही तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून घेऊ शकता. तसेच हा दिवा शक्यतोवर संध्याकाळीच लावा. खूप चांगली सेवा तुमच्याकडून होईल. तर आवर्जून या अधिक महिन्यामध्ये तुम्ही एक तरी भगवान विष्णूंसाठी हा दिवा लावा किंवा तुम्ही अखंड दिवा देखील लावू शकता. आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, घरातील ज्या काही अडचणी असतील, सांसारिक ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि आपल्या मुलांची प्रगती होईल, त्यांची आर्थिक शारीरिक प्रगती होईल.